नाही, सध्या परिस्थिती बिकट झालेली आहे. अधिवेशन नुकतंच झालंय आणि त्या अधिवेशनामध्ये बॉक्सिंग, मारामारी याच्या पलीकडे आम्हाला काही दिसलं नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणी बोललं नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या अधिग्रहणाच्या प्रश्नावर कोणी बोललं नाही. सामाजिक न्याय विभागाच्या जवळपास 10,000 कोटी निधी वळवला, त्याच्यावर सुद्धा कोणी बोललं नाही. अधिवेशन काळ हा घालण्यासाठी जाणीवपूर्वक फॅब्रिक मुद्दे करण्यात आले आणि अधिवेशनाच्या मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यात आलं. यात गांभीर्याने एक बाब अशी दिसली आहे की विरोधी पक्ष म्हणून सुद्धा कुणीही काम केलेलं नाही. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढत होते, अशी गंभीर स्थिती आहे. आणि सध्याची आजची जी काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली कृषी मंत्र्याची, त्या अक्षरशः अधिवेशनामध्ये रमी खेळतायत. यांना कृषी मंत्री म्हणायचं का रमी मंत्री म्हणायचं? एकीकडं उस्मानाबादच्या एका तरुणाने स्वतःची 9 एकर शेती विकून त्या ऑनलाईन रमीमध्ये सगळं गमावलं आणि शेवटी आत्महत्या केली. आत्महत्या अनेक तरुणांनी या रमी ऑनलाईन गेम मध्ये केलेली आहे आणि त्याला प्रोत्साहन कृषी मंत्र्यांनी द्यावं. असंवेदनशील कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सुरुवातीच्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचा अहवाल आहे की महाराष्ट्रामध्ये 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि कृषी मंत्री रमी खेळतोय. कृषी मंत्र्याला कसली जाणीव नाही. भयंकर आहे. आजच्या नव्या तरुणांनी राजकारणात यायचं की नाही, हाच एकंदरीत प्रश्न पडला. कशा पद्धतीने गोंधळ घातला जातोय, कशा पद्धतीने रमी खेळाचा व्हिडिओ पुढे येतोय. या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा यांनी भूमिका घेतली पाहिजे. बच्चू कडूंचं जे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला होता आणि आता येणाऱ्या 24 तारखेच्या चक्का जाम आंदोलनात सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहे. राज्याचा जर खरा मुद्दा कोणता असेल तो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा आहे, दलित अत्याचाराचा मुद्दा आहे. मुस्लिमांच्या संदर्भात एक कुरेशी समाजाने या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे. जनावरांच्या बाबतीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत. हे प्रश्नावर कोणी बोलणारच नसेल तर परिस्थिती बिकट आहे. आणि म्हणून आज राज्याच्या नाही ना, आम्ही आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते बंटीदादा सदाशिव यांनी 2 वेळेस त्यांना भेट दिलेली आणि मी सुद्धा भेटणार आहे. हा मुद्दा राज्यव्यापी करणार आहेत. राज्यपालांकडे सुद्धा मागणी करणार आहे की आदिवासी महिलेला तुम्ही अशा पद्धतीने छळणार. या कुलगुरूचा राजीनामा घेतला पाहिजे. ही पुरुष सत्ताक मानसिकता आहे, ही जातीवादी मानसिकता आहे. RSSने पाठवलेला कुलगुरू आंदोलनं बंद करतो, ऍक्टिव्हिस्ट असणारे त्यांना असणारे दमदाटी करतात. पोलीस कोण नातेवाईक आहे त्याचाही आमच्याकडे रिपोर्ट आलेला आहे. आम्ही सोडणार नाहीत. आमचे आंदोलन बंद केलेत कुलगुरूंनी. का तुम्हाला आमच्या आदिवासी महिलांना अशा पद्धतीने आत्महत्यास प्रवृत्त करायचं होतं म्हणून तुम्ही आंदोलन बंद केलेत. आज त्या ठिकाणी कोणी काहीच करू शकत नाही अशी हुकुमशाही विद्यापीठात सुरू झाली. चळवळीचं केंद्र आहे विद्यापीठ. भौगोलिक सामाजिक त्या ठिकाणी आंबेडकरी बांधिलकी त्या ठिकाणी, आणि तिथं RSS मनमानी करतंय, महिलांना त्या ठिकाणी त्रास देतंय. एका कुल सचिवाला झाडू मारावा लागतोय, एका कुल सचिवाला त्या ठिकाणी गोळ्या खावा लागतात. यापेक्षा दुर्दैव काय? त्या महिला रडू रडू सांगते तरीही त्याची दखल घेत नाही. आमच्याकडे प्राजक्ता माळीलाच न्याय आहे का? ऍक्टर म्हणून गृहमंत्री तिची दखल घेतात. आज कुणाचा फोन आलाय या कुल सचिवांना? गृह विभागाचा फोन आलाय, पोलीस त्यांच्या घरी गेलेत, कमिशनरांनी भेट दिली, काही नाहीये. म्हणजे ती एक दिवस तडफडून घरात मरून पडल्यावर आणि तिला माशा लागल्यावर वास आल्यावर जाग येणार आहे? शिकलेले असो, अधिकारी असो, की गाव कुसातले जंगलातले आदिवासी दलित असो, सगळ्यांना समान वागणूक मिळायला लागली. आणि ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. कुलगुरूचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवकर त्यांना जर आत्मसन्मान बहाल केला नाही, त्यांना असणारं त्यांचं पद प्रतिष्ठेने जर वागवलं नाही
तर मग पॅन्थर स्टाईल एक दिवस कुणी असू त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. कारण आदिवासी महिला तडफडून मरतील आणि आम्ही गप्प बसायचं हे होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या कमानीला आहे, याचं भान त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि सामाजिक न्याय तिथं जिवंत दिसला पाहिजे. यासाठी आम्ही संघर्ष करणार आहे. नाही नाही, बिलकुल दमनशाही सुरू आहे. प्रत्येक गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील, आंबेडकरी चळवळीतील दलित पॅंथर असेल, राजा ढाले असतील, त्या ठिकाणी आमचे नामदेव ढसाळ साहेब असतील, हे सगळे वसतिगृह हॉस्टेल या माध्यमातून निर्माण झालेली चळवळ आहे. मराठवाड्याच्या या विद्यापीठातून अनेक नेते निर्माण झालेत. आंदोलनच जिवंत नाही राहिलं तर नेतृत्व काय पुढे येणार आहे? त्याच्यामुळे ही चळवळीची गळचेपी आहे. आवाजच उठवायचा नाही, एक प्रकारे हुकुमशाही आहे. हे काय विद्यापीठ एरिया म्हणजे किंग जॉंग चा हुकुमशाहीचा अड्डा बनवला की काय? एसपींनी कमिशनरांनी दखल घ्यावी, आंदोलन करण्याचा अधिकार द्यावा, एक जागा नियोजित करून द्यावी आणि त्या ठिकाणी आपल्या मागण्या त्या विद्यार्थ्यांनी मांडल्या पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही बघितलं, आम्ही सुद्धा या विद्यापीठाच्या लढ्यातून पुढे आलेलो आहेत, पण आज ती स्थिती दिसत नाही. आज विद्यार्थ्यांना भीत जावं लागतंय, विद्यार्थ्यांना भीत वावरावं लागतंय. जय भीमचा नारा दिला तरी पोलीस येत आहेत. तुम्ही काहीच करू शकत नाही विद्यापीठात. विद्यापीठ हे RSSचं भवन झालंय का, हा सुद्धा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय. आणि जर असं होत असेल तर मग याचा आम्ही निषेध करणार, आम्ही भेटणार आणि सांगणार. राज्यपालांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करणार आहेत की विद्यापीठात विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी त्या ठिकाणी खुलं केलं पाहिजे आणि लोकशाहीने त्याचं मागण्या करण्याचा एक अधिकार जो आहे तो मान्य झाला पाहिजे. आणि याने असणारं जनसुरक्षा विधेयक आधीच लागू केले. इथं काल परवा अधिवेशनात झालं, पण विद्यापीठात तर आधीच लागू झालंय. आंदोलनच करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांचा गळचिपे चिमूटपणे सहन करा. तुम्हाला काय शिक्षण मिळतंय आम्ही देतोय तेच सहन करा. आवाज उठवू नका, त्या आमच्या माहिती मागू नका, आमच्यावर अधिकार गाजू नका. हे कसं चालणार आहे? पारदर्शक शिक्षण प्रणाली होण्यासाठी आंदोलन जिवंत राहणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून असणारं आंदोलन जिवंत राहिलं पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेणार आहे. दालनासमोर आंदोलन करते, घोषणाबाजी करते, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, दखल घेतल्या जाते. मी म्हणलं ना तुम्हाला, हे RSSचं केंद्र झालेलं आहे. विद्यापीठ हे हायजॅक झालेलं आहे. फक्त आंबेडकरी चळवळ इथून बेदखल केलेली आणि लुटूपुटूचं झालंय. अधिवेशनात मी बघितलंय, गृहमंत्र्याला प्रश्न कोण विचारतोय? त्यांचाच आमदार. प्रत्येक मतदारसंघात किती खून झालेत त्यांचाच आमदार सांगतोय. कुलगुरूंनाही त्यांचेच विद्यार्थी संघटना सांगणार. काय होतंय? दुसऱ्याचं ऐकायचं नाही. म्हणजे यांना ही विचारधारा जी आहे, आंबेडकरवादी असेल, इथली डावी विचारधारा असेल, यांचा तिटकार आहे. त्यांना आम्ही आवाज काढलेला सुद्धा सहन होत नाही. जेव्हापासून हे RSSचे कुलगुरू आलेत तेव्हापासून विद्यापीठातून आंबेडकरी कार्यकर्ता बेदखल केलेला आहे आणि हे फार गंभीर आहे. ABVPला तिथं अधिकार आहे, आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्याला 353 धमक्या, तडीपारीच्या नोटिसा, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे इथं पूर्ण कब्जा RSSने केलाय. आमदाराचा कब्जा आहे, इथल्या लोकप्रतिनिधीचा कब्जा आहे. अरे पण ते कुणाच्या लढ्यातून निर्माण झालं याचं भान ठेवा. आज जरी ते विद्यापीठ आहे तरी आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेचं केंद्र आहे, हे कुलगुरूंना कळायला पाहिजे. आणि एकदा का जर पॅंथरने भूमिका घेतली तर मग कुणीही रोखू शकत नाही, हा सुद्धा इशारा देतो. ज्या दिवशी आम्ही आंदोलन केलं त्या दिवशी आयुक्त ठिकाण्यावर आले, लोकांना विश्वासात घ्यायला लागले, समूहाला गोड गोड बोलायला लागले. पण त्यांच्या आधीची जर ऍक्शन बघितली तर थेट असणारं बुलडोजर चालवायचं काम सुरू होतं. त्यानंतर मग ते एक पॉलिसी मेकिंग सुरू झालेली आहे, अनेक लोकप्रतिनिधीकडून सुरू झालेली आहे, सत्ताधाऱ्याकडून सुरू झालेली आहे आणि एक नाटक आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. दुसरं तिसरं काही नाही. अल्पसंख्याकांवरती जाणीवपूर्वक अत्याचार झालाय, तो नाकारता येणार नाही.
दलितांवरती जाणीवपूर्वक अत्याचार झालाय तो नाकारता येणार नाही. बहुजनांवरती अत्याचार झालाय तोही नाकारता येणार नाही. विकास हवा आहे, ठीक आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, पण लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे या बाजूने आम्ही होतो. आणि ज्या दिवशी आमचं आंदोलन झालं त्या दिवशी आम्ही यांना जातीवादी जाहीर केलं. त्यानंतर लोकांना त्यांनी विश्वासात घ्यायला सुरुवात केली, हे आमचं श्रेय आहे आणि आमचं त्याच्यावरती बारकाईने लक्ष आहे. येणाऱ्या काळात निवडणुकीत महानगरपालिकेच्या ही जी काही भाजप प्रणित व्यवस्थेच्या इशाऱ्याने आयुक्ताच्या माध्यमातून बुलडोझर कारवाई झालेली आहे, त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नाही, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांनी जी युती केली आहे त्याच्याबद्दल आम्ही काही स्टेटमेंट देऊ शकत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये कुणाला कुठं जायचं हा त्याचा अधिकार आहे. पण एवढं मात्र खरं आहे की आंबेडकरी समूहाचं आज अस्तित्व धोक्यात आहे, ते या व्यवस्थेमुळे धोक्यात आहे आणि म्हणून चळवळ टिकणं खूप गरजेचं आहे. ती तिथं गेली तरी त्यांनी चळवळ टिकवावी. मी याच्या आधीही सांगितलंय की प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे त्यांच्यासोबत गेलेले आहेत, पण त्यांना राजकीय वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या आधी माजी आमदार रामभाऊ पंडागळे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत, त्यांना सुद्धा राजकीय वंचित ठेवण्यात आलेलं आहे. एक लक्षात ठेवा, जर एकनाथ शिंदेना आंबेडकरी ताकद लागली असती तर त्यांनी ज्यांची ताकद आहे त्यांना इन्व्हाइट केलं असतं, पण त्यांना पाहिजे आंबेडकर आडनाव. आणि म्हणून यावर जास्त भाष्य न करता मी त्यांना एवढंच आव्हान करेल की तुम्हाला आंबेडकरी नावाची गरज होती, तुम्ही आंबेडकर नाव मिळवलं, पण जे कवाडे साहेबांचं केलं, जे पंडागळे साहेबांचं केलं, ते आंबेडकर आडनावाचं करू नका. शेवटी आंबेडकर आडनाव हे वापरण्याचं साधन नाही, हे सुद्धा या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतो. आणि राजगृह याच्याशी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते आंबेडकरी घराण्यात राजकीय फूट पाडतील असं मला वाटत नाही. त्या पद्धतीने चर्चा सुरू आहे. ठीक आहे, आनंदराज आंबेडकर यांना जरी आज त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील, पण एवढी हिंमत कसं काय झाली की आंबेडकरी घराण्यात राजकीय फूट पाडणे? त्याच्यामुळे याच प्रश्नामध्ये सगळे उत्तर आहेत. आणि आजकाल शरद पवारांचं कुटुंब जर घेतलं तर सुनियोजित आहे, तू सत्तेत राहायचं मी बाहेर राहायचं. त्याच्यामुळं आताच्या स्थितीमध्ये राजकीय फॅशन आहे, एक पक्ष सत्तेत आणि एक पक्ष बाहेर. त्या दृष्टीने सुद्धा ही युती आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. लोकशाही आहे, प्रत्येकाला जिथं जिथं जाण्याचा अधिकार आहे. त्यांच्या याच्यावरती आम्ही कोणतीही टीका न करता आंबेडकर आडनावाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.